गुरुवर्य किरण उडान सर यांना माझा पहिला मानाचा मुद्रा. मी विनोद दगडू राठोड ठाणे शहर येथे पोलीस हवालदार आहे. गेल्या 20 वर्षापासून मी सेवा देत आहे. प्रॉपर माझा गाव सोलापूर, कर्मभूमी माझी पुणे, ठाणे शहर. ठाणे शहरमध्ये सहज बसलो होतो, ड्युटी संपली होती, सहज बसलो होतो. फेसबुकवरून फेसबुकवर बघत होतो त्यावेळेस किरण सरांचे काही फेसबुकवर किंवा इंस्टाग्राम यूट्यूबवर लेक्चर ऐकला. त्या लेक्चर ऐकून मी म्हणायचो आज करू उद्या करू, आज करू उद्या करू. पण माझ्या हातून काय जमत नव्हता. त्यावेळेस नवरात्री आली. त्या नवरात्रीमध्ये मी ठरवलं की सरांनी सांगितलेलं थोडाफार करून तर बघावं. 5 दिवस केला, वेट काय कमी झाला नाही. 6व्या दिवशी वेट कमी झाला. साधारण 3 किलो 4 किलो वजन कमी झालं. त्यानंतर तो सतत महिना 1.5 महिना मी करत गेलो. त्यामध्ये कमसे कम माझे 20 किलो वजन कमी झाला. 108 किलो वजन होता माझा. 108 वरून जवळजवळ 90-88 किलोवर वजन आला. सर मी तुम्हाला सांगतो, मी पहिला अनुयायी होतो डॉक्टर श्रीकांत जिचकर, तुम्हाला माहीत असेल. आणि त्याचे शिष्य श्री जगन्नाथ दीक्षित सर, जे MBBS डॉक्टर आहे लातूरचे. त्यांचं पण पालन, जे काही नियम सांगितले होते पालन केलं होतं. त्यामध्ये 2 वेळा अन्न खा, काय पाहिजे ते खा. पण ड्युटीवर असताना कोणी ना कोणी मित्र भेटायचे. अरे यार चल चाकू त्यांना पण कोणी सांगायचे. कोणाला सांगितलं अरे मला नको, मी डॉक्टर जगन्नाथ दीक्षित सरांनी जे सांगितलंय ते पत्ते पाळतो. पण ते कोणी मानत नव्हते. बळजबरीने न्यायचा, चहावर पाजवायचा, त्यामध्ये तो उपास सुटायचा. असे करत गेलो. जवळजवळ 45 मिनिट वॉकिंग होती त्यांची. ते पण केला. 3 महिन्यामध्ये जवळ 5-6 किलो वजन कमी झालं. नंतर सोडला आहे ते चालू झालं परत. ट्रॉफीला होतो. ट्रॉफीवरून थोडाफार वेळ भेटायचा. कारण सराचे लेक्चर ऐकायचे होते. आज न उद्या करायचं करत गेलो. मला सर वेटिलिगोचा त्रास होता. वेटिलिगो हातावर पांढरे डाग आहे. तुमच्या समोरच आहे पांढरे डाग. तोंडावर होते, पोटावर होते, पायावर पण आहे. सरांनी जे सांगितलं तो आहार घेतला. मी घरी आहार केला. माझी श्रीमती स्नेहा दररोज सकाळी उठला मला ज्यूस पाजवतो आणि नंतरच ड्युटीला पाठवतो. तो होत नाही. आणि दुपारी 1 ते 3च्या सुमारास जेवण करतो आणि संध्याकाळी थोडाफार करतो. आणि जास्तीत जास्त फळफ्रूट खातो मी. सरांनी सांगितलं 28 दिवस तो कालावधीमध्ये जो मला वेटलिगो होता तो स्टॉप झालेला आहे तसंच आहे. 2 वर्ष झाले आहे तसंच आहे. वाढत पडणे काहीच नाही. तोंडावरचा जो होता तो माझा कमी झालेला आहे. कारण सारख्या माझे काही मित्र पण नाही आणि काय पण नाही. पण ते फेसबुकवरून दोस्ती झाली आणि यूट्यूबवरून दोस्ती झाली. थोडाफार वेळ भेटला सरांना सतत राहतो. सर माझं डोकं दुखते कुठल्या गोळ्या घेऊ. पण सर कधी सांगितलं नाही की तुम्ही हे गोळे घ्या, तुम्ही ते गोळे घ्या. मला आवडत कधी सांगितलं नाही आतापर्यंत. सर जे सांगेल तो रसार फॉलो केलेला आहे. माझ्यामध्ये माझी जी सौभाग्यवती आहे त्यांचा 75 किलो होता, ती 65 किलोवर आहे. त्याचे काही हातपायवर चालू राहतो, काय ना काय चालू राहतो त्यांचं. पण माझा जो शेड्यूल आहे तो 12 तासाचा आहे. त्या 12 तासामध्ये एनर्जी राहणे हा महत्वाचा आहे. पण आज सरांची एनर्जी, जेवढे लोकांचे भाषण ऐकतो, 7 मिनिट झाले किंवा 10 मिनिट झाले, 1 घूट पाणी तरी घेतात. पण गेल्या 1 तास 23 मिनिटं बघितलं मी. कोणात एक शब्द जो अडकळत नाही, पाण्याचं जो नाव सुद्धा घेतलं नाही. एवढे एनर्जी सर मनासारखं वाटलं नव्हतं की एवढं एनर्जी सरामध्ये असेल. पण आज प्रत्यक्षात मी बघितलं